राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 2 दिवस चाललेल्या या सोहळ्याची सांगता जल्लोषात झाली। ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला होता। मंत्री भरत गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात महाराजांच्या प्रतिमेला पंचामृत अभिषेक करण्यात आला। पारंपरिक वेशभूषेतील पालखी मिरवणूक शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। इतिहास पुन्हा जिवंत झाल्याचे चित्र यावेळी दिसून आलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा आणि बोरघाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिट दरम्यान सुमारे 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होतं। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काही अवजड वाहनांनी लेन शिस्त न पाळल्यानं कोंडीत भर पडली। वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस दर 15 मिनिटांनी ब्लॉक घेऊन वाहने सोडत होते। पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल आणि सौ मना नेने कन्या विद्यालय येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केल्याची घटना घडली आहे। प्रायव्हेट हायस्कूलमधून 12,173 रुपये रोख रक्कम चोरीस गेली असून अन्य साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आलंय। नेने कन्या विद्यालयात कपाट फोडून 17,845 रुपये आणि साऊंड सिस्टीमची वायर चोरट्यांनी लंपास केली। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पेण पोलीस गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून सुरू आहे। अलिबाग नगर परिषदेत स्थापन झालेल्या विविध समित्यांमध्ये विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप भाजपने केलाय। समिती स्थापनेत नियम धाब्यावर बसवून लोकशाही मूल्यांचा अवमान करण्यात आला असून सत्ताधारी पक्ष एकाधिकारशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अंकित बंगेरा यांनी केलाय। नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने समित्यांची संख्या वाढवावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती, मात्र सत्ताधाऱ्यांनी ही मागणी पूर्णतः दुर्लक्षित केली अशी टीका अंकित बंगेरा यांनी केली आहे। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय। खालापूरमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार महेंद्र तोरवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। आतकरगाव गटातून रेश्मा पाटील आणि खानाव गणातून भाई शिंदे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। डान्सई येथील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेकडून उमेदवारांना मोठा पाठिंबाही मिळतोय। रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत एका बंद फ्लॅटमध्ये घरफोडीची घटना घडली। चोरट्यांनी कुलूप तोडून सुमारे 59,000 रुपयाचे दागिने चोरले। ही घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेनंतर सोशल मीडियावर दरोड्याच्या अफवा पसरवल्या होत्या, मात्र रोहा पोलिसांनी हा दरोडा नसून साधी घरफोडी असल्याचं स्पष्ट केलंय। या गुन्ह्यात 4 चोरटे सहभागी असल्याचा संशय असून तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आलंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेगड शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा बोईर यांनी कितीही मातब्बर आणि पैसेवाले आले तरी जनता त्यांना धूळ चारेल असा हल्लाबोल केलाय। शिव ज्योतिर्पाडा विभागात झालेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन आणि संवाद मेळाव्यात त्यांनी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आंबेपूर मतदारसंघात रसिका केणी यांनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकलाय। आंबेपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मैदानात उतरले असून तरुणांच्या हाताला काम आणि गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। स्थानिक पातळीवर उद्योग, स्वयंरोजगार आणि विकास कामांना चालना देण्यावर त्यांचा भर आहे। यावेळी राजाबाई केणी यांनी अलिबाग जिल्हा परिषदेच्या 10च्या 10 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला। रसिका केणींच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावागावात परिवर्तनाची चर्चा रंगली आहे। जिल्हा परिषद वडखळ गटातून शेकापचे अधिकृत उमेदवार संजय जांभळे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। विरोधकांकडून अर्ज मागे घेण्याच्या अफवा पसरवल्या जात असून त्या पूर्णतः खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानंच आपल्या विरोधात अपप्रचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपण लढवय्या असून जनतेची फसवणूक करणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। 27 तारखेला श्री क्षेत्रेश्वर मंदिरात श्रीफळ वाहून प्रचाराला शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।